Hi, hello everyone. Welcome to SATI Solutions. So today we are going to understand what is Java. So if you can see, I have added definition over here. Java is a general purpose, concurrent, class-based, object-oriented, strongly and statically typed, relatively high-level programming language. Relatively high-level programming language. मॅम तुम्ही डेफिनेशन तर इथं लिहिलेली आहे, सगळं बरोबर आहे, पण तुम्ही जे बोललात ते काही आम्हाला समजलं नाही, तर हे एक्सप्लेन करा. बरोबर आहे की नाही? तुमचा हाच प्रश्न असणार आहे. हं? मला माहिती आहे तुमचा हाच प्रश्न असणार आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप सगळं बघूया. ठीक आहे? आता सगळ्यात पहिली गोष्ट, ही जी डेफिनेशन इथं लिहिलेली आहे मी, ठीक आहे? ती मी स्वतः मनाने तयार केलेली नाही. तर ही जावा लँग्वेज स्पेसिफिकेशनमध्ये जी दिलेली आहे डेफिनेशन, तीच आपण इथं लिहिलेली आहे. आपण स्वतः जास्त काही डोकं वापरत बसायचं नाही. जी जावा लँग्वेज स्पेसिफिकेशनमध्ये दिलेली आहे तीच आपण वापरायची आहे. नंतर जावाचे फीचर तुम्ही शिकल्यानंतर तुम्ही स्वतःहून तुमची डेफिनेशन तयार करू शकता. तुम्ही त्याच्यामध्ये अजून 2-4 गोष्टी ॲड करू शकता. ठीक आहे. पण एक डेफिनेशन विचारल्यानंतर जावाचे जेवढे सगळे फीचर्स आहेत ते डेफिनेशनमध्ये टाकलं पाहिजे हे गरजेचं नाही. ठीक आहे. ओके. तर जावा लँग्वेज स्पेसिफिकेशनमध्ये जावाची डेफिनेशन काय दिलेली आहे तर ती तुमच्या समोर आहे. तर मॅम हे कुठं बघायचं? जावा लँग्वेज स्पेसिफिकेशन कुठे बघायचं? सो लेट्स सी. बघा आता हे मी ओपन केलं होतं ऑलरेडी. सो इथं काय टाकलं मी गुगलला जावा लँग्वेज जावा 25. मी आता 25 LTS व्हर्जनचं बघत आहे. लँग्वेज स्पेसिफिकेशन. तुम्ही हे एंटर केल्यानंतर तुम्हाला पहिलाच येईल डॉक्युमेंट्स ओरॅकलचं. ठीक आहे. हे काय आहे? जावा लँग्वेज स्पेसिफिकेशन SC 25 एडिशन. JDK म्हणजे काय वगैरे हे सगळं आपण बघणारच आहोत. ठीक आहे. 25 एडिशन, हे SC काय आहे, जावा काय आहे, विल सी इट. ठीक आहे. आता इथं आल्यानंतर इंट्रोडक्शनवरती क्लिक करा. इथे तुम्हाला दिसेल. जावा प्रोग्रामिंग लँग्वेज इज अ जनरल पर्पज कॉन्करंट क्लास बेस्ड ऑब्जेक्ट ओरिएंटेड. असंच लिहिलंय ना मी. त्याच्यानंतर काय आहे? जावा प्रोग्रामिंग लँग्वेज इज स्ट्रॉंगली अँड स्टॅटिकली टाइप्ड. नंतर काय? जावा प्रोग्रामिंग लँग्वेज इज रिलेटिव्हली हाय लेवल लँग्वेज. ह्याच्यापेक्षा आपण काय वेगळं लिहिलंय का? नाही ना? असं नका म्हणू मॅमने खूप अवघड करून लिहिलेलं आहे. अजिबात नाही. जे इथं दिले ते लिहिले. पण आता आपण काय करायचंय? सिंपल भाषेमध्ये समजून घ्यायचं आहे. ठीक आहे? तर बघूयात आपण काय आहे आता जावा. हं? ठीक आहे. जावा लँग्वेज स्पेसिफिकेशनमध्ये तर हे सगळं दिलेलं आहे. तर आता आपण वन बाय वन बघू. सो जावा इज जनरल पर्पज. जनरल पर्पज म्हणजे काय? तुमच्या आयुष्याचा काहीतरी पर्पज आहे की नाही? की नाही मॅम आम्हाला आमच्या आयुष्याचा पर्पजच माहीत नाही. आम्हाला आयुष्यात काय करायचं माहीतच नाही. असं झालंय का कधी? झालं असेल तर फाइंड आउट करा तुम्हाला लाईफमध्ये करायचं काय? तुमचा पर्पज काय? आयुष्यात मिळवायचं काय? उद्देश काय आहे तुमचा आयुष्याचा? होय की नाही? जावा शिकत आहे. काय तुमचा पर्पज आहे की तुम्ही काय का जावा शिकत आहात? का सगळेजण शिकतात म्हणून आपल्याला शिकायचं आहे? काही तर ठरवलेलं आहे ना तुम्ही? नाही माझा पर्पज हा आहे, की मला असं-असं शिकून अशा-अशा कंपनीत प्लेस व्हायचं आहे. मला एवढं-एवढं पॅकेज पाहिजे. तसंच जावा लँग्वेज बनवताना सुद्धा जावा जावा लँग्वेज बनवताना सुद्धा त्यांचा काहीतरी लँग्वेज डेव्हलपर्स जे आहेत त्यांचा काहीतरी पर्पज असेल की नाही? हं? त्यांचा पर्पज काय आहे? अनेक पर्पजपैकी एक पर्पज काय आहे, की जावा जे लँग्वेज जेव्हा आपण बनवतोय, जावा कसं आहे जावाचं इव्होल्यूशन होत गेलंय. जेव्हा जावा डेव्हलप झाली, है ना? तेव्हा तेव्हापासून ती तशीच आहे का? नाही. जावा आता तर प्रत्येक 6 महिन्याला रिलीज करतात, है ना? सो प्रत्येक जावाचं जेव्हा इव्होल्यूशन होत झालं, तेव्हा काय झालं नवीन-नवीन फीचर्स ॲड केले. जावा इव्हॉल्व झाली आहे. तुम्ही कसं लहानाचं मोठं झालात, तसंच आपली जावा सुद्धा चांगली मोठी-मोठी होत चालली आहे. अजून फीचर्स वाढतायत, आहे की नाही? मग जावा जेव्हा बनवली गेली, तेव्हा जावाचा काहीतरी पर्पज असला पाहिजे, है ना? जावाचा जावाचे अनेक पर्पज आहे त्याच्यापैकी हा पर्पज काय? जनरल पर्पज हा एक पर्पज आहे. कळतंय? जनरल पर्पज म्हणजे काय? तर ईच अँड कसं सांगता येईल की ह्याला, की तुम्हाला कुठल्याही टाईपचं तुम्ही ॲप्लिकेशन बनवू शकता जावाचा वापर करून. ठीक आहे? म्हणजे जावा फक्त स्पेसिफिक एकाच डोमेनचं ॲप्लिकेशन बनवते असं नाही. म्हणजे सपोज तुम्हाला मोबाईल ॲप्लिकेशन बनवायचं तर जावा फक्त मोबाईल ॲप्लिकेशनच बनवते असं नाही. ठीक आहे? सगळ्या म्हणजे एक प्रत्येक
आपला जो एखादा डेव्हलपर असेल, एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर असेल, ठीक आहे. त्याला आज डेस्कटॉप ॲप्लिकेशन बनवायचं आहे, उद्या डिस्ट्रिब्युटेड ॲप्लिकेशन बनवायचं आहे, नंतर कुठलं तरी एंटरप्राइज ॲप्लिकेशन बनवायचं आहे. तर त्याला प्रत्येक टाईपचे ॲप्लिकेशन बनवता आला पाहिजेत. म्हणजेच झालं जनरल पर्पज, म्हणजे कुठल्याही टाईपचे ॲप्लिकेशन बनवता आले पाहिजेत. कळतंय का? एकच टाईपचं नाही. त्याला आपण म्हणतोय जनरल पर्पज. कळतंय? जावाचा पण उद्देश आहे की त्याने जावा लँग्वेज डेव्हलपर्सचं काय आहे पर्पज? दॅट जावा मस्ट बी अ जनरल पर्पज लँग्वेज सो दॅट जावा डेव्हलपर्स कॅन create or develop each and every type of application. That is nothing but the general purpose. ओके. कॉन्करंट म्हणजे आपण आता एक 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 समजून घेऊ. ठीक आहे. सो हे कळलं. जनरल पर्पज म्हणजे काय कळलं. So what is general purpose? General purpose language can be used to develop many different types of applications instead of what? Limited to one specific domain. मी सॉफ्टवेअरचे टाईप्स आपण शिकून घेतले ना. त्याच्यामध्ये सांगितलं होतं सिस्टम सॉफ्टवेअर आहे, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे, इंटरनेट सॉफ्टवेअर आहेत. कळते का? आता बघा लिंक लावून काय कळते का? हां, बघितलं नसेल तर जाऊन बघा, म्हणजे समजेल की बाबा कोणते कोणते टाईपचे ॲप्लिकेशन्स आहेत आणि जावामध्ये कोणत्या कोणत्या टाईपचे ॲप्लिकेशन बनवू शकतो. आता बघा, मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट पॉसिबल आहे जावाचा यूज करून. ठीक आहे. अँड्रॉइडचे जे काही ॲप्स आहेत बनवू शकता. डेस्कटॉप ॲप्लिकेशन जसं की कुठलेही टूल्स असू देत, एडिटर्स असू देत, युटिलिटीज असू देत, एडिटर्स माहीत असलं पाहिजे. माहिती आहे की नाही? का हे पण सांगायचं? आपण आता नोटपॅड हा एक टाईपचा एडिटर झाला ना, बरोबर आहे की नाही? सगळे डेस्कटॉप ॲप्लिकेशन झाले. ठीक आहे. युटिलिटीज, टूल्स, देन वेब ॲप्लिकेशन्स, वेब ॲप्लिकेशन्स, ई कॉमर्सच्या वेबसाईट घ्या, कुठल्या पण ई कॉमर्सच्या वेबसाईट घ्या किंवा अदर एनी वेब ॲप्लिकेशन दॅट रन्स इन द कॉन्टेक्स्ट ऑफ ब्राउझर ओव्हर द इंटरनेट ॲक्सेसिबल आहे. हे असे ॲप्लिकेशन्स म्हणजे वेब ॲप्लिकेशन्स आहेत. ओव्हर द इंटरनेट एनीवर यू कॅन ॲक्सेस. ठीक आहे. दोज आर द वेब ॲप्लिकेशन्स. आता वेब ॲप्लिकेशन्ससाठी पण कुठल्या टेक्नॉलॉजीज आहेत वापरल्या जातात. ते आहे. परत आलं त्याच्यामध्ये फ्रंट एंड टेक्नॉलॉजीज, बॅक एंड टेक्नॉलॉजी अँड ऑल दोज स्टफ्स. सर्व्हर आहे, क्लायंट आहे, सगळं आलं. ठीक आहे. तर वेब ॲप्लिकेशन्स बनवण्यासाठी पण काय केलं जातं? जावाचा वापर केला जातो. बिग डेटा अँड क्लाउड. बिग डेटा अँड क्लाउड जसं की हाडूप, स्पार्क आहे, क्लाउड सर्व्हिसेस आहेत, है ना? त्याच्यामध्ये पण जावा आहे. जावा पाठीमागं पडत नाही. ठीक आहे. इथे पण वापरतात. अजून कुठल्या टाईपचं आहे? गेम्स बनवण्यामध्ये पण जावा वापरलं जातं बघा. आहे की नाही? अजून काय? एंटरप्राइज ॲप्लिकेशन्स, बँकिंग. आपण वेगवेगळे सेक्टर्स बघितले होते टाइप्स ऑफ सॉफ्टवेअर्समध्ये. ठीक आहे. बँकिंग सिस्टम्स, HR सिस्टम, ERP सोल्युशन्स. सो बँकिंग वेगवेगळे सेक्टर्स म्हणजे इट्स नॉट इथं 3 मेन्शन केलेत म्हणजे 3च असं नाही. दीज आर द एक्झाम्पल्स. यू कॅन सर्च मोर. सो बँकिंग सिस्टम म्हणजे फायनान्शियल सेक्टरमध्ये येतं. हेल्थ केअर सेक्टरचे आहेत, ट्रान्सपोर्टेशन सेक्टरचे आहेत, एज्युकेशनल सेक्टर्स, ऑल काइंड ऑफ सेक्टर्स. सो एंटरप्राइज ॲप्लिकेशन्स बनवण्यासाठी जावाचा वापर केला जातो. IoT आणि एम्बेडेड सिस्टम म्हणजे जसं की स्मार्ट डिव्हाइसेस झाले, स्मार्ट कार, जे काही झाले. आजकाल सगळं स्मार्ट झालंय. है ना? आपल्याला उठून फॅन बंद करायची गरज नाही. रिमोट थ्रू बंद होते. सगळे स्मार्ट ॲप्लिकेशन झाले. तर सगळ्यात बघा, तुम्ही आता इथं नोटीस केलं असेल तर बघा किती टाईपचे ॲप्लिकेशन्स आहेत. होय की नाही? सो दॅट्स वाय जावा इज अ जनरल पर्पज. इट्स नॉट लिमिटेड टू ओनली अ सिंगल टाइप ऑफ ॲप्लिकेशन. Next is concurrent. Java supports concurrent programming, meaning multiple tasks can make progress during same period using multiple threads. मॅम हे काय आम्हाला कळत नाही, सांगा दुसरं. ठीक आहे, सांगते. आता इथं कोण दिसतंय? हे सपोज तुम्ही आहात. ठीक आहे. थ्रेड 1 डाउनलोड फाईल, थ्रेड 2 प्रोसेस डेटा, डिस्प्ले UI, सेंड ईमेल. हे पण मॅडम आम्हाला काही कळत नाही. हे काय असतं थ्रेड वगैरे? डोंट वरी. पुढे जाऊन आपल्याला मल्टी थ्रेडिंग चॅप्टर शिकायचं आहे. त्याच्यामध्ये हे येणार आहे. तर आता आपल्याला समजण्यासारखं कॉन्करंट म्हणजे काय? हे आपण शिकू. ठीक आहे. कॉन्करंट म्हणजे आता बघा. हे तुम्ही आहात. तुम्ही आहे. ठीक आहे. आता तुम्हाला काय दिलेलं आहे? जेवणाचं ताट दिलेलं आहे. रेडीमेड. आयतं दिलेलं आहे. तुम्ही काय करताय? जाताय, बसताय इथं टीव्ही समोर, है ना? मग काय करताय? टीव्ही बघत बघत जेवताय. जेवताय की नाही? त्याच्यानंतर काय? मध्येच एखाद्या मित्राचा फोन येतोय. "काय रे बाबा कुठे आहे?" है ना?
म्हणजे काय करताय तुम्ही? सोबत सोबत म्हणजे असं काय केलं का बाबा टीव्ही समोर जेवण करून झालं, मग जाऊन मी टीव्ही समोर बसलोय आणि फक्त टीव्ही बघितलाय, दुसरं काहीच नाही. ना मी कुणाचं ऐकतोय, ना मी कुणाचं बोलतोय, मी काहीच करत नाही, फक्त डोळ्यांनी बघतोय. असं झालंय का कधी? नाही. काय करताय तुम्ही? सगळी कामं सोबतच करताय. एका सोबत तुम्ही टीव्ही पण बघताय, तुम्ही जेवताय पण, तुम्ही मित्रासोबत फोनवर पण बोलताय. कळतंय की नाही? हं? सो सगळी ही कामं तुम्ही काय करताय? एक सोबत करताय. ह्यालाच म्हणतोय आपण कॉन्करंटली. तर जावामध्ये पण जावा मल्टी थ्रेडेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणतो आपण जावाला. म्हणजे मल्टिपल थ्रेड्स तुम्हाला डिसाईड करायचंय, की बाबा तुम्हाला हे मल्टी थ्रेडिंग दिले. तुम्हाला एक काम करायला एक काम करायचं आहे, तर तुम्हाला इट्स लाइक की सपोज तुम्हाला प्रोग्राम करायचा आहे. हे तुमच्या हातात आहे, की तुम्हाला काय करायचंय. मल्टिपल थ्रेड करून क्रिएट करून तुम्हाला हे मल्टिपल एक काम आहे ते फक्त एकाच थ्रेडकडे द्यायचं आहे, की मल्टिपल थ्रेड क्रिएट करून तुम्हाला हे काम वाटून द्यायचंय. इट इज ऑल ऑन यू. कळतंय? कॉन्करंटचा अर्थ कळला का? एकासोबत सगळी काम करायचे. एक झाल्यावर एक, एक झाल्यावर एक नाही. सगळं पॅरलल. सगळं एकत्र. एकाच दमात करायचे सगळं. हां ना? जसं तुम्ही जेवायला बसल्यावर करता. समजतंय? सिंपल भाषेमध्ये समजून सांगितलं. आता हे थ्रेड म्हणजे काय वगैरे ह्याचं चिंता करू नका. वी आर गोइंग टू लर्न एव्हरीथिंग. म्हणून हे इथं दिलंय, की बाबा हा प्रोग्रामर आहे, तो एकाच वेळी फाईल डाउनलोड करतोय, डेटा प्रोसेस करतोय, UI वरती काय असेल ते अपडेट करतोय, मेल पण सेंड करतोय. हे सगळी कामं ह्याने ते एक प्रोग्राम लिहिलाय, तो हा प्रोग्राम काय करतो? एकाच वेळी करतोय. ठीक आहे? नंतर काय Now आलं? let's understand class based and object oriented. सो क्लास बेस्ड म्हणजे काय आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय? ठीक आहे. एक मिनिट. हां. सो लेट मी यूज पेन. सो क्लास बेस्ड आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय? सो जावा ऑर्गनायझेस प्रोग्राम युजिंग ऑब्जेक्ट्स दॅट रिप्रेझेंट्स रिअल वर्ल्ड एंटिटीज. ठीक आहे, आता हे महत्त्वाचं आहे, रिअल वर्ल्ड एंटिटीज. सो जावामध्ये प्रोग्रामिंग असं आपण कसं करतो? युजिंग ऑब्जेक्ट. आणि हे ऑब्जेक्ट जे असतात ते आपण कशाशी मोस्टली आपण काय करतो? वी रिप्रेझेंट इट ॲज अ रिअल वर्ल्ड एंटिटी. आता इथं जसं की मी कारचं एक्झाम्पल दिलेलं आहे. ठीक आहे. तसं तुम्ही अजून कशाचं एक्झाम्पल घेऊ शकता? बिल्डिंगचं एक्झाम्पल घेऊ शकता. सो लेट्स अंडरस्टँड विथ द हेल्प ऑफ बिल्डिंग ऑर हेल्प ऑफ कार. सो बिल्डिंग, आता बघा, आपल्याला एखादी बिल्डिंग बांधायची असेल, ठीक आहे, तर आपण डायरेक्ट उठून बिल्डिंग बांधायला जातो का? कन्स्ट्रक्शन डायरेक्ट करतो का? नाही. आपण काय करतो? त्याचा अगोदर इंजिनियर काय करतो? ब्ल्यूप्रिंट बनवतो, होय की नाही? सगळ्यात अगोदर ब्ल्यूप्रिंट बनवतो. ब्ल्यूप्रिंट बनवल्यानंतर, प्लॅनिंग झाल्यानंतरच ती काय होते? इमारत किंवा बिल्डिंग बांधली जाते. विदाउट ब्ल्यूप्रिंट इट्स नॉट गुड आयडिया टू कन्स्ट्रक्ट अ बिल्डिंग. करेक्ट? सो ही बिल्डिंग म्हणजेच जावामध्ये काय आहे? म्हणजे ही ब्ल्यूप्रिंटमध्ये ब्ल्यूप्रिंट म्हणजे जावामध्ये आपण त्याला काय म्हणतो? क्लास म्हणतो. ठीक आहे. म्हणजे आता तुम्ही काय करता? वही पेन असं पेन घेता ना, पेन घेता आणि एक अ, काय असेल का, काय म्हणतो आपण त्याला, ड्रॉइंग पेपर जो काय असेल तो घेतो, है ना? मग हे ड्रॉइंग पेपरच्या आतमध्ये तुम्ही काय करता? ही सगळी डिझाईन काय असेल ते काढता. म्हणजे ह्या ड्रॉइंग पेपरलाच आपण इथं काय म्हणणार आहे? क्लास म्हणणार आहे. ठीक आहे. मग ही कशाचं आहे? हे बिल्डिंगचं आहे. म्हणजे इथं आपण काय दिलं? कार दिलं. म्हणजे आता हे कारचं एक्झाम्पल आहे, त्याच्यामुळे इथं आपण तुम्ही बिल्डिंग लिहू शकता. ठीक आहे, समजतं. म्हणजे हे तुम्ही पेपरच्या आतमध्ये लिहिता. म्हणजे हा पेपर काय झाला? एक क्लास झाला. त्याच्या आतमध्ये जे काही तुम्ही लिहिणार आहे ते काय झालं? त्याची इन्फॉर्मेशन झाली. कळतंय? म्हणजे ब्लूप्रिंट रिअल वर्ल्डमध्ये तुम्हाला बिल्डिंग बांधायची असेल, तर तुम्ही आधी काय करता? त्याची ब्लूप्रिंट बनवता आणि ब्लूप्रिंट बनवल्यानंतर काय बनतं? हा रिअल ऑब्जेक्ट बनतो. तसंच जावामध्ये ही ब्लूप्रिंट म्हणजेच काय आहे? क्लास आहे. कळलं का? आता एक्झाम्पल काय घ्यायचं? कारचं घेऊया आपण. आता सपोज तुम्हाला काय करायचंय? कार तयार करायची आहे. ठीक आहे. मग कार तयार करायची असेल, तर आपण डायरेक्ट कार तयार करणार आहे का? नाही. त्याची पण काय पाहिजे? ब्लूप्रिंट पाहिजे. ठीक आहे. मग ब्लूप्रिंट म्हणजेच जावामध्ये काय आहे? क्लास आहे. हो ना? मग आपण त्याच्यामध्ये काय केलं? कारचे ॲट्रिब्यूट डिफाईन केले, की कारला कोणत्या कलरचं असलं पाहिजे, स्पीड काय पाहिजे, ब्रँड काय पाहिजे आणि कारनं कसं बिहेव केलं पाहिजे,
स्टार्ट केली पाहिजे, स्टार्ट झाली पाहिजे गाडी, हो ना, स्टॉप झाली पाहिजे, ॲक्सिलेट झाली पाहिजे, ब्रेक दाबता आला पाहिजे, असे तुम्ही अजून बिहेवियर तुम्ही ॲड करू शकता. कळतंय? हां, मग ही काय झाली, ब्लूप्रिंट झाली, म्हणजेच हा काय झाला, क्लास झाला. कळतंय? आता आता इथं काय सांगितलं, रिअल वर्ल्ड एंटिटीज सोबत आपण काय करतो, रिप्रेझेंट करतो ऑब्जेक्ट्स. रिअल जावाचे प्रोग्राम काय करतो आपण, रिप्रेझेंट करतो विथ रिअल वर्ल्ड एंटिटीज. मग आता इथं आपण काय केलं, ब्लूप्रिंट जेव्हा बनवली, तर जेव्हा आपण ही ब्लूप्रिंट बनवली तेव्हा बिल्डिंग तयार होती का, नाही. ब्लूप्रिंट बनवल्यानंतर काय झालं, बिल्डिंग तयार झाली. ठीक आहे. आता तसंच काय आहे, हं, आता ही बिल्डिंग म्हणजे तुम्ही काय म्हणा, एक ऑब्जेक्टच आहे ना, आपण इंग्लिशमध्ये पण म्हणतो हा एक ऑब्जेक्ट आहे, होय की नाही. तसंच आता आपण क्लास बनवला, कोणता, कार, आहे की नाही. मग आता कार आपल्याला ॲक्च्युअली बनवायला पाहिजे, बरोबर आहे की नाही. मग कार ह्या ब्लूप्रिंटचा वापर करून काय बनवणार आपण, कार बनवणार. झालं की नाही, हा ऑब्जेक्ट तयार झाला. कशाचा वापर करून, ह्या ब्लूप्रिंटचा वापर करून. ह्याला काय दिलं, रेड कलर दिला, 60 स्पीड दिला, ब्रँड काहीतरी होंडा दिलं, स्टार्ट स्टॉप ॲक्सिलेट सगळं होतं बाबा, माझी कार तयार झालेली आहे. कळतंय? आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की ब्लूप्रिंट असेल तरच काय बनतो, ऑब्जेक्ट बनतो. म्हणजे काय, क्लास असेल तरच काय बनेल, ऑब्जेक्ट असे बनेल. क्लास नसेल तर ऑब्जेक्ट पण नाही. म्हणून आपण काय म्हणतो, क्लास बेस्ड. कळतंय? तुमचं क्लासच नसेल तर तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करू शकत नाही. दॅट्स वाय इट्स अ क्लास बेस्ड. वी रिप्रेझेंट और ऑर्गनाइज प्रोग्राम्स इन जावा ऑब्जेक्ट्स. Sorry, Java organizes program object that represents real world entities and class acts as a blueprint for creating object. Java मध्ये ऑब्जेक्ट बनवायचे असेल तर तुम्हाला काय पाहिजे, ब्लूप्रिंट पाहिजे. ब्लूप्रिंट म्हणजेच काय, क्लास. कळते? म्हणजे जावामध्ये बिना प्लॅनिंगचं काय करता येणार आहे का, नाही. जावामध्ये प्लॅनिंग म्हणजे सी ब्लूप्रिंट महत्वाची आहे. आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय मग, है ना. आपण बघा जावाला रिअल वर्ल्ड एंटिटीशी नेहमी कनेक्ट करतो, है ना. मग आता हे ऑब्जेक्ट वगैरे सगळे एकमेकांशी एकमेकांशी पण कम्युनिकेट करत असतील, है ना. आता हे आपण सगळं ऑब्जेक्ट म्हणजे काय, क्लास म्हणजे काय, आपण नंतर बघू. ऑब्जेक्ट आता ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय, किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय. सो एखाद्या प्रोग्रामिंग लँग्वेजला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आपण तेव्हाच म्हणतो जेव्हा ती लँग्वेज UPS प्रिन्सिपल फॉलो करत असेल तर. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग प्रिन्सिपल्स फॉलो करत असेल तर आपण त्या लँग्वेजला काय म्हणतो, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणतो. का, UPS प्रिन्सिपल का फॉलो केले जातात, कारण त्या पर्टिक्युलर लँग्वेजमध्ये जो काही कोड लिहिलेला असेल त्याला आपण रियूज म्हणजे त्याचा रियूज करता येईल, किंवा मेंटेन करण्यासाठी इझी जाईल. खूप साऱ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. सो जावा फॉलोज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रिन्सिपल टू क्रिएट रियुजेबल, मेंटेनेबल अँड स्केलेबल अप्लिकेशन्स. ठीक आहे. मग जावा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, तर जावा कोणते UPS प्रिन्सिपल फॉलो करते, तर UPS प्रिन्सिपल कोणते आहेत, एनकॅप्सुलेशन, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम अँड अब्स्ट्रॅक्शन. सर हे सगळं डिटेलमध्ये आपण काय करणार आहे, वन बाय वन सगळं पाहणार आहोत. ठीक आहे. इथे मी सगळं एक्सप्लेन करणार नाही, बिकॉज ह्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे. कळलं? क्लास बेस्ड, क्लास नसेल तर ऑब्जेक्ट एक्झिस्ट करणारच नाही. ठीक आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड, कारण जावा काय फॉलो करतं, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रिन्सिपल्स जे आहेत, UPS कन्सेप्ट जे आहेत ते फॉलो करतं. ठीक आहे. मग त्याच्यामुळे काय होतं, रियुजेबिलिटी. जसं की इनहेरिटन्स तुम्ही वापरलं तर रियुजेबल कोड बनतो. म्हणजे तुम्हाला इवन त्याच्यामध्ये आता एक गोष्ट इथं मेन्शन करेल मी, जसं की आता तुम्ही बिल्डिंग बनवली आहे की नाही, बिल्डिंग बनवण्याच्या आधी ब्लूप्रिंट बनवली. ब्लूप्रिंट बनवली तेव्हा ॲक्च्युली जागा ह्या पृथ्वीवरती, पूर्ण पृथ्वीवरती कुठंतरी तुमची जमीन असेल तिथे तुम्ही तो ऑब्जेक्ट तयार करणार की नाही, म्हणजे बिल्डिंग तयार करणार की नाही, है ना. जेव्हा तुम्ही बिल्डिंग तयार केली तेव्हा त्यांनी जागा घेतली ना, होय की नाही. हां, ब्लूप्रिंट बनवली तेव्हा जागा घेतली का नाही. तसंच जावामध्ये जेव्हा आपण एखादा क्लास लिहितो तेव्हा कम्प्युटरच्या मेमरीमध्ये जागा घेत नाही, किंवा मेमरी अलोकेट होत नाही. जेव्हा हा ऑब्जेक्ट आपण तयार करणार आहे तेव्हा कम्प्युटरमध्ये मेमरी अलोकेट केली जाते. ठीक आहे. म्हणजे ह्याला आपण लॉजिकल एंटिटी म्हणतो, ह्याला फिजिकल एंटिटी म्हणतो. ठीक आहे. मग क्लास ऑब्जेक्ट हे नंतर बघू. बट हे कळलं का क्लास बेस्ड काय आहे, बिकॉज एव्हरी ऑब्जेक्ट एक्झिस्ट
ओनली इफ क्लास इज देअर. कळतंय? जोपर्यंत ब्लूप्रिंट नाही, जोपर्यंत प्लॅनिंग नाही, तोपर्यंत ऑब्जेक्ट करताच येत नाही. ठीक आहे, हे शॉर्ट आणि सिम्पल एक्सप्लेन केलेलं आहे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे म्हणजे लक्षात ठेवायचं उप्स प्रिन्सिपल्स फॉलो करते जावा. ठीक आहे, अजून जेव्हा क्लास आपला होईल तेव्हा आपण पुढे जाऊन अजून काय काय नवीन नवीन शिकणार आहोत. अजून काही चांगलं आठवलं तर आपण ते पण एक्झाम्पल्स देऊ. ठीक आहे, इन डिटेल. ठीक आहे, आय होप हे तुम्हाला समजलं असेल. नंतर काय आहे, स्ट्रॉंगली अँड स्टॅटिकली टाइप्ड प्रोग्रॅमिंग लँग्वेज. ठीक आहे, आता हे काय झालं स्ट्रॉंगली अँड, आता हे थोड्या टेक्निकल टर्म्स येत आहेत. जस्ट गिव्ह मिनिट. तर Java is strongly typed, meaning every variable has a well-defined data type and Java does not automatically perform unsafe type conversion. ठीक आहे, सेफ अनसेफ टाईप कन्वर्जन. आता ह्याचं मिनिंग काय, आता हे बघा आपण एक्झाम्पलनं समजून घेऊ. आता आपण एक हे विसरून जा सध्या, एज आपण 25 लिहिलं. ठीक आहे, आणि इथं काय लिहिलं, एज आपण 25 लिहिलं. आता एक कसं लिहिलंय, नंबर्समध्ये लिहिलंय, आणि एक काय लिहिलंय, स्ट्रिंगमध्ये लिहिलंय, है ना, टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये. आता बघा, आता इथं तुम्ही इथं इंट, इथं पण इंट आहे. आता ह्या दोन्हीमध्ये प्रॉब्लेम नेमका आहे मॅडम, इथं तर करेक्ट आहे, तुम्ही रॉंग लिहिले का बरं. आता जेव्हा डिजिट्स असतात तेव्हा आपण ते नंबर्समध्ये लिहितात ना, नंबरमध्ये, आणि जेव्हा एखादं कॅरेक्टर असेल, स्ट्रिंग असेल, है ना, कॅरेक्टर, आता हे सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर आहे ना, हे सगळं ही स्ट्रिंग झाली. कळतंय? मग जावामध्ये काय आहे, डेटा टाईप नावाचा प्रकार आहे, जे काय करतं, जर न्यूमरिकल व्हॅल्यू असेल तर कशा स्टोअर करायची, फ्लोट व्हॅल्यू असेल म्हणजे डॉट, आता 0.9 अशा पद्धतीचा असेल तर कुठल्या कशामध्ये स्टोअर करायची, बुलियन असेल तर कशामध्ये स्टोअर करायची, हे जावानं काय करून ठेवलेलं आहे, ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्यालाच डेटा टाईपमध्ये ते आपण बघणार आहोत. ठीक आहे, मग आता एज 25 हे न्यूमरिक आहे, बरोबर, हे न्यूमरिकमध्येच गेलं पाहिजे, म्हणजे इंटीजर, इंट. ठीक आहे, 25 ही डबल कोट्समध्ये टाकलेलं आहे, 25 ही डबल कोट्समध्ये एक स्ट्रिंग टाकलेली आहे. मग त्याचा टाईप इंट नसला पाहिजे, त्याचा टाईप काय असला पाहिजे, स्ट्रिंग असला पाहिजे. हे तर काय दिले, इंट दिले, असलं काय पाहिजे, स्ट्रिंग. त्याच्यामुळे हा काय देणार, कंपाईल टाईम एरर देणार, कारण इथं इंट आहे. कळतंय, त्याच्यामुळे इथं काय लिहिले आपण, हे रॉंग लिहिले. का, कारण इथं इंट इज नॉट एक्सपेक्टेड, व्हॉट इज एक्सपेक्टेड, स्ट्रिंग इज एक्सपेक्टेड, सो इट विल गिव्ह अ कंपाईल टाईम एरर. समजतंय? जावा प्रिव्हेंट्स मिक्सिंग incompatible data types. This reduces bugs and improves problem reliability. कसं काय, कारण जेव्हा आपण जावाचा एखादा प्रोग्राम लिहितो तेव्हा आपल्याला रन करून काही प्रॉब्लेम आहे का बघायची गरज नाही. जावा काय करतं, कंपाईल, ठीक आहे एक मिनिट, जावा काय करतं, कंपाईल टाइम मध्येच काय करतं, एरर्स दाखवतं. म्हणजे कंपाईल, इवन इट विल गिव्ह यू अ सिंटॅक्स एरर. हे स्टॅटिकली टाईपचं पण एक्सप्लेनेशन देत आहे मी तर. ठीक आहे, सो कसं आहे की स्ट्रॉंगली अँड स्टॅटिकली टाईप्ड प्रोग्रामिंग. स्ट्रॉंगली टाईप म्हणजे, आता स्ट्रॉंगली टाईप आणि स्टॅटिकली टाईप म्हणजेच काय, जावाचा कोड, आता इथं आपण काय बघितलं की बाबा इंट इंट दिलेले हे डेटा टाइप्स चुकीचा असेल, है ना, न्यूमरिक असेल तर न्यूमरिकमध्ये झालं पाहिजे, स्ट्रिंग असेल स्ट्रिंगमध्ये झालं पाहिजे, टाईप स्ट्रिक्टली चेक होतो इथे, बरोबर आहे की नाही. तसंच कंपाईल टाईमला, है ना, कंपाईल, आता तुम्ही जावाचा कोड लिहिलात ना, कंपाईल टाईमलाच तुम्हाला एरर्स असतील का ते समजतील, तुम्हाला रन करायची वाट बघायची गरज नाही. त्याच्यामुळे काय होतंय, तुमचे एरर रन टाईमला, ठीक आहे, आता दोन वेगवेगळे आहेत, एक कंपाईल टाइम आणि एक रन टाइम म्हणून कन्सेप्ट आहे, कंपाईल टाइम अँड रन टाइम. ठीक आहे, हां, सो जावा तुम्हाला कंपाईल टाइम पण, आता रन टाइमचे काय असतील, आपण जेव्हा एक्सेप्शन हँडलिंग बनवतो तेव्हा हे सगळं डिटेलमध्ये शिकणार आहेत. तर कंपाईल टाइमला जे एरर आहेत, रन टाइमला जे एरर आहेत, ते डिफरंट टाईपचे. ठीक आहे, कंपायलेशन एरर काय असतील तर प्रोग्रामर डेव्हलपमेंट टाइमलाच ते काय करू शकतो, फिक्स करू शकतो. डेव्हलपमेंट करतानाच प्रोग्रामरला काय कळणार आहे, बाबा काय एरर आहे. इथं जसं की तुम्ही प्रोग्रामिंगमध्ये लिहिलेले हे इथं चुकले तर प्रोग्रामरला कळणार आहे, इथं कंपाईल टाइम एररच येऊन जाईल तुम्हाला. म्हणून काय आहे, स्टॅटिकली टाईप्ड. कळते, सिम्पल. हां, नेक्स्ट
रिलेटिव्हली हाय लेवल प्रोग्रॅमिंग लँग्वेज. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो हाय लेवल प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणजे काय, जी ह्युमनला लगेच कळते. इट इज रिअली, इट्स लाईक अ ह्युमन अंडरस्टँडेबल लँग्वेज. मग आता आपली ह्युमन, जसं आपल्याला मराठी कळते, हिंदी कळतं, इंग्लिश कळतं, इट्स अ ह्युमन अंडरस्टँडेबल, अवर अंडरस्टँडेबल लँग्वेज, राईट. कम्प्युटरला काय कळतं, कम्प्युटरला 10 10 10 हे असलं कळतं बायनरीमध्ये. ठीक आहे. हां, सो हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे बेसिकली काय, इट इज इझी फॉर ह्युमन्स टू अंडरस्टँड, रीड, राईट, अंडरस्टँड अँड मेंटेन करण्यासाठी ह्युमनला इझी जातं. आणि काय, इट हाइड्स द कॉम्प्लेक्स डिटेल्स ऑफ कम्प्युटर हार्डवेअर अँड मशीन लँग्वेज. हे पण महत्वाचं आहे. फक्त बाबा ह्युमनला रीड करता येतंय म्हणजे हाय लेवल लँग्वेज झाली असं नाही, है ना. इट हाइड्स द कॉम्प्लेक्स डिटेल्स ऑफ द हार्डवेअर अँड मशीन लँग्वेज. कळते की नाही. आता हे आपण कसं एक्सप्लेन करूया, हे बघा. आता हे जावाचा एक सॅम्पल प्रोग्राम दिलेला आहे. ठीक आहे. आता इथे हे मेन इंग्लिश वर्ड आहे की नाही, क्लास इंग्लिश वर्ड आहे की नाही, हॅलो इंग्लिश वर्ड आहे की नाही. आता हे ठेवा, हे काही नावच दिलेलं आहे. हां, सिस्टम इंग्लिश वर्ड आहे की नाही, आउट इंग्लिश वर्ड आहे की नाही, अजून पण आहेत. इफ, एल्स आहे, प्रायव्हेट आहे, पब्लिक आहे, असे बरेच इंग्लिश वर्ड्स आहेत जे आपण यूज करतो. ठीक आहे. म्हणजे हे ह्युमन रिडेबल आहेत, आहेत की नाही. हां, म्हणजे वेन वी राईट जावा प्रोग्राम वी यूज इंग्लिश लाईक वर्ड्स. आता मग हे रिलेटिव्हली का म्हटलेलं आहे, रिलेटिव्हली का म्हटलेलं आहे, हाय लेवल का म्हटलेलं आहे. आता बरेच तुम्ही लर्निंग मटेरियल बघितलं असाल किंवा यूट्यूब पॉडकास्ट बघितला असाल किंवा इंटरव्ह्यूमध्ये असेल तर मोस्टली काय म्हणतात, प्रोग्रॅमिंग लँग्वेज जावा इज अ हाय लेवल प्रोग्रॅमिंग लँग्वेज. जेव्हा की ओरॅकलने काय म्हटलेलं आहे, जावा इज रिलेटिव्हली हाय लेवल प्रोग्रॅमिंग लँग्वेज. सो रिलेटिव्हली जेव्हा जेव्हा म्हणतो तेव्हा तिथे काय येतं, कम्पॅरिझन असतं. कळतंय की नाही, कम्पॅरिझन. सो व्हाय रिलेटिव्ह, बिकॉज वी आर कम्पेअरिंग जावा प्रोग्रॅमिंग लँग्वेज विथ अदर प्रोग्रॅमिंग लँग्वेज लाईक सी, इथं दिले पण मी, बिकॉज हाय लेवल हॅज नो ॲब्सोल्यूट डेफिनेशन, इट ऑलवेज रिलेटिव्ह टू अनादर लँग्वेज. कळतंय. ॲब्सोल्यूट कुठली हाय लेवलला डेफिनेशन इथं नाही आहे. ठीक आहे. जसं की आता एक्झाम्पल बघा, आपण काय घेतो एक्झाम्पल, मशीन लँग्वेज है ना, असेंब्ली, सी प्लस प्लस आणि मग आपली आली जावा. ठीक आहे. मग जेव्हा आपण ह्या लँग्वेज कम्पेअर करतो ह्यासोबत, है ना, तेव्हा काय, कम्पेअर टू दीज लँग्वेजेस जावा इज क्लिअरली व्हॉट, हायर लेवल लँग्वेज, बिकॉज इट हाइड्स द मशीन रिप्रेझेंटेशन. जसं की मशीन असेंब्ली लँग्वेज, सी लँग्वेज बरंच आहे. आता सी घेतलं तर पॉइंटर्स कन्सेप्ट आहे. असेंब्ली म्हणजे किती बघा, असेंब्ली इट्स स्टील असेंब्ली यूज करू शकतो, बट स्टील इट असेंब्ली लँग्वेजपेक्षा जावा लँग्वेज इझी टू अंडरस्टँड आहे की नाही सांगा. हां, म्हणजे आपण अशा इन्स्ट्रक्शन देतो, मूव R1 R2 R3. सो है ना, ह्याच्यामध्ये रजिस्टरचा वापर झालेला आहे. सो इकडे व्हेन वी आर कमिंग हिअर इन द हाय लेवल लँग्वेज, वी नो नीड टू यूज पॉइंटर्स, we no need to worry about the garbage collection, we no need to worry about the memories, we no need to worry about all these like hardware related details, we no need to worry about the registers. कळतंय. हां, so as compared to these languages we can say Java is a high level programming language. That's why this term relatively comes here. बघा, म्हणजे काय, जेव्हा आपण मशीन लँग्वेजमध्ये करायचं तेव्हा हे असं लिहायला लागायचं, असेंब्ली लँग्वेजमध्ये असं लिहायला लागायचं, जावामध्ये आपण असं लिहितो, है ना. रिलेटिव्हली काय आहे, हाय लेवलच आहे ना. हे तुम्हाला जास्त अंडरस्टँड होतंय, हे तुम्हाला जास्त अंडरस्टँड होतंय, की हे तुम्हाला जास्त अंडरस्टँड होतंय. कळतंय. सो वी कॉल इट ॲज अ रिलेटिव्हली हाय लेवल लँग्वेज. आणि त्याच्यासाठीच मी म्हटलं की व्हेन वी से अ हाय लेवल लँग्वेज, इट इज अ रिलेटिव्ह टर्म. का रिलेटिव्हली हाय लेवल म्हटले, का म्हटले, बिकॉज वी आर कम्पेअरिंग वन लँग्वेज विथ अनादर लँग्वेज. दॅट्स व्हॉट इट मॅटर्स. म्हणून तरी ओरॅकलनं सुद्धा काय लिहिलंय, एकदम ॲक्युरेटली डिस्क्राईब केलेलं आहे की जावा ॲज अ रिलेटिव्हली हाय लेवल लँग्वेज. अदरवाईज जावा काय म्हटले असते, फक्त हाय लेवल ते पण मेन्शन करू शकले असते ना, नाही, बट दे हॅव मेन्शन रिलेटिव्हली हाय लेवल लँग्वेज. दॅट्स वाय आय एम प्रिफरिंग टू गो विथ द लँग्वेज स्पेसिफिकेशन जे ओरॅकलकडे मेन्शन केलेलं आहे. कळतंय. इथंपर्यंत समजलं. ठीक आहे. ना वन इज जावा अ फंक्शनल प्रोग्रॅमिंग लँग्वेज. इथे खूप स्टुडंट कन्फ्यूज होतात की जावा
फंक्शनल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे का, फंक्शनल ओरिएंटेड लँग्वेज आहे का. कारण खूप सारं रिसर्च म्हणण्यापेक्षा खूप सारे व्हिडिओज बघितलेले असतात, पॉडकास्ट बघितलेले असतात, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स बघितलेले असतात, जिथं मेन्शन केलेलं असतं की जावा इज अ फंक्शनल प्रोग्रामिंग लँग्वेज. पण इज इट करेक्ट आन्सर? Answer is no. Java is not a functional programming language. Java is primarily an object-oriented programming language that supports functional style programming, which is introduced in JDK 8, Java 8, 2014 मध्ये, 2014 आय गेस, येस. तेव्हा ते जेव्हा जावा 8 रिलीज केलं तेव्हा काय झालंय, त्यांनी काही फीचर्स ॲड केले जे फंक्शनल स्टाईल प्रोग्रॅमिंगला सपोर्ट करतं. ठीक आहे. सो प्रायमरीली जावा काय आहे तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग लँग्वेजच आहे. ठीक आहे. पण जावा 8 नंतर जे फीचर्स आलेत तेव्हा जावा काय सपोर्ट करू लागलं, फंक्शनल स्टाईल प्रोग्रॅमिंग सपोर्ट करू लागलं. ह्याचा अर्थ जावा फंक्शनल प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे असं म्हणू शकत नाही आपण. जसं की सपोज तुमची एखादी काय आहे, हे फीचर्स आहेत बघा. हे फीचर्स आहेत जे जावा 8 मध्ये इंट्रोड्यूस झाले. ठीक आहे. आता सपोज एक्झाम्पल तुम्ही काय घेतली, एखादी कार घेतली. दिस इज नॉट कार, आय नो, जस्ट कन्सिडर. ठीक आहे. गाडी घेतली. सपोज तुमची गाडी काय चालते, डिझेल किंवा सपोज पेट्रोल, व्हॉट एव्हर इट इज. ठीक आहे. आता तुम्ही काय दिला, एक त्याला एक्स्ट्रा सपोर्ट दिला. काय केलं तुम्ही, CNG किट बसून घेतलं. ठीक आहे. CNG किट किंवा CNG सपोर्ट दिला की आता बाबा तुमची कार पेट्रोल डिझेलवरती पण चालते, आणि पेट्रोल किंवा डिझेल तुम्ही लेट्स से पेट्रोल पकडलं मी, लेट्स से पेट्रोलवरती चालते, आणि आता काय झालं, CNG सपोर्ट दिल्यामुळे काय करते, CNG वरती पण चालते. पण ह्याच्यामुळे कार कार ओरिजिनली पेट्रोलवरती चालत होती, ती चेंज होणार आहे का, नाही. कळतंय तुम्हाला. सो त्याचं काय झालं, इट सपोर्ट्स CNG. समजतंय. असं नाही म्हणू शकत की ही कार सपोर्ट्स पेट्रोल अँड इट इज अ CNG कार. नो. ह्याची बेसिक फंक्शनॅलिटी किंवा बेसिक प्रायमरीली ही कशासाठी बनलेली आहे, पेट्रोलसाठी बनवलेली आहे. पण तुम्ही काय केलंय, CNGचा सपोर्ट त्याला दिलाय, त्याच्यामुळे तुमची कार CNG वरती पण चालते आणि पेट्रोलवरती पण चालते. त्याच पद्धतीनं जावा प्रायमरीली ऑब्जेक्ट प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, आणि इट सपोर्ट्स द फंक्शनल स्टाईल प्रोग्रामिंग बिकॉज इन जावा 8 these new features got added. समजले. सो ह्याचा आन्सर हे आहे. सो डू नॉट गेट कन्फ्युज्ड. ओके, आय होप यू अंडरस्टूड अप टू दिस. सो हे कन्सेप्ट जे आहे ते क्लिअर करून घ्या, काही चुकीचं सांगायचं नाही. ठीक आहे. आता बॅक टू अवर डेफिनेशन. काय सांगितलं होतं, जावा इज जनरल पर्पज समजलं, कॉन्करंट समजलं, क्लास बेस समजलं, ऑब्जेक्ट ओरिएंटेड समजलं, स्ट्रॉंगली अँड स्टॅटिकली टाईप समजलं, रिलेटिव्हली का हाय लेवल आहे ते समजलं. आता ही आपण जावा लँग्वेज स्पेसिफिकेशननुसार डेफिनेशन पाहिली. ठीक आहे. पुढे जाऊन आपण जावाचे बजवर्ड शिकणार आहोत, जावाचे फीचर शिकणार आहोत. ठीक आहे. तेव्हा तुम्हाला ऍड करायचं असेल तर यू कॅन बिंदास्त ऍड अदर थिंग्स लाईक सिक्युअर, है ना, प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट, विच इज, ठीक आहे, प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे, म्हणजे कंपाइल्ड ऍड करू शकता, इंटरप्रिटेड ऍड करू शकता. ठीक आहे. हे बरेच आहेत. दॅट इज ऍड ऑन, है ना. ॲज अ डेव्हलपर, ॲज अ एक्सप्लेन, म्हणजे इंटरव्ह्यू देताना तुम्ही ॲड ऑन करायचं तर करू शकता. बट व्हॉट आय वुड सजेस्ट इज टू गो विथ द जावा लँग्वेज स्पेसिफिकेशन प्रोव्हाइडेड डेफिनेशन. ठीक आहे. ओके, आय होप यू अंडरस्टूड एव्हरीथिंग. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.